मित्रांनो, क्रिकेट चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे। राजस्थान वर्सेस हैदराबाद क्वालिफायर 2। तर राजस्थाननी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला। जेव्हा मला असं वाटलं होतं की राजस्थाननी सुसाईड केले, कारण ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ज्या फॉर्ममध्ये आहेत आणि जी रेकॉर्ड तोड त्यांनी बॅटिंग केली आहे ह्या IPLमध्ये, त्यामुळे असं वाटत होतं की ही सुसाईड केली आहे राजस्थाननी। पण तसं काही झालं नाही, कारण ट्रेंट बोल्टनी सुरुवातीलाच 440 वोल्टचे 3 झटके दिले हैदराबादला आणि हैदराबादला बॅकफूटवर टाकलं। पण हेनरी क्लासन आणि राहुल त्रिपाठींनी चांगली इनिंग खेळली। हेनरी क्लासनने अर्धशतक खेळलं आणि राहुल त्रिपाठींनी 37 रनची चांगली इनिंग खेळली। त्यामुळे हैदराबाद एक फायटिंग टोटलपर्यंत पोचलं 175, आणि राजस्थानला 176चं टार्गेट मिळालं। आणि हे टार्गेट चेजेबल होतं, चेस करता येऊ शकलं असतं, पण राजस्थानचे जे टॉप 4 मेन बॅट्समन आहेत, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग आणि शिमरन हेटमायर, हे टोटल फ्लॉप झाले। यशस्वी जयस्वाल 40वर खेळत होता चांगला, पण त्यांनी चुकीचा शॉट मारला। संजू सॅमसनकडनं कॅप्टन्स नॉकची अपेक्षा होती, पण तोही फ्लॉप झाला। रियान परागही लवकर आऊट झाला। शिमरन हेटमायरही काही करू शकला नाही। आणि तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट नोट केली असेल की पहिल्या इनिंगमध्ये रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल, जे खूप अनुभवी आणि क्वालिटी स्पिनर्स आहेत, त्यांना एकही विकेट मिळाली नाही। आणि दुसऱ्या एकाच इनिंगमध्ये अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमद, जे हैदराबादचे 2 लेफ्ट आर्म स्पिनर होते, त्यांना 5 विकेट मिळाल्या दोघांना मिळून। ह्याचं कारण असं की सेकंड इनिंगमध्ये ड्यू आली नाही, त्यामुळे हा चेस थोडा अवघड झाला। पण असं नव्हतं की हा चेस करू शकतच नव्हते। जर संजू सॅमसन, रियान पराग किंवा यशस्वी जयस्वालपैकी कोणी मोठी इनिंग खेळली असती तर हा टार्गेट चेस करता आला असतं RRला। त्यामुळे ही मॅच RR हारली 36 रननी। आणि आता हैदराबाद आणि KKRची फायनल बघायला मिळेल आपल्याला उद्या। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।